तर आजच्या दिवसाची सुरुवात ही गरमागरम चहा आणि डोसे खाऊन तर झालीच होती, पण अचानक आलेल्या कामामुळे मला घराबाहेर पडणं भाग झालं होतं. अजिबात इच्छा नसताना सुद्धा दुनियाभरचे ट्रान्सपोर्ट यूज करून फायनली मी माझं काम पूर्ण केलं आणि घरी यायला निघाली. घरी येता येताच वाटेत थोडीशी भूक लागली होती, पण बाहेरचं न खाता घरच्या घरीच आपण काहीतरी बनवून खावं असा विचार केला. घरी भात आणि ताकाची कढी तर तयारच होती, त्यामुळे लवकर होईल अशी बटाट्याची भाजी करायला घेतली. आजचा आपला अर्धा दिवस तर वाया गेलाच आहे, पण उरलेला दिवस तरी आपण ठरवलेल्या कामासाठी द्यावा असा विचार केला आणि लगोलग जेवण करून घरची सगळी कामं आटपून फायनली ते काम मी करायला घेतलं. तर आज मी माझं किचनचं कॅबिनेट स्वच्छ करायचा विचार केला होता. त्यामुळे ते सगळं रिकामं करून घेतलं. त्यातल्या बरण्या, डब्बे रिकामे करून, धुवून छान असे सुकायला ठेवले. वीकडेजमध्ये ह्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे एखादा वीकेंड तरी मला ह्या कामांसाठी द्यावाच लागतो. लहानपणी भातुकलीच्या खेळात एखादं नवीन भांडं ॲड झाल्यावर जितका आनंद व्हायचा, तितकाच आनंद आजही मला होतो. किचनमध्ये मी हल्ली काही ना काही छोटे छोटे बदल करायचा विचार केला आहे. त्यातलाच एक बदल म्हणजे हे नवीन घेतलेलं मसाल्याचं भांडं. तेही छान धुवून घेतलं, त्यामध्ये मसाले अरेंज केले आणि नंतर पुन्हा मी माझं कॅबिनेट रिअरेंज करून घेतलं. ते करून झाल्यावर थोडा आराम केला आणि गरमागरम असा चहा घेतला. चहा आणि बिस्किट एन्जॉय करून झाल्यावर फायनली मी माझ्या जेवणाच्या कामाला लागली. तर आज जेवणामध्ये काय स्पेशल बनणार आहे आणि त्याच्यामागचं काय रिझन आहे हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.